Hello friends, good morning. Welcome to AV number 4 brainstorming activity. Topic number 2.6 the planners. Let us start with A1. Read the poem and complete the web about the activities the planners do. Read the poem and complete the web about the activities the planners do. तर ह्या प्लॅनर्सने कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत, ह्या कवितेमध्ये कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटी आहेत, त्या ॲक्टिव्हिटी कोणत्या आहेत त्या आपल्याला सांगायच्या आहेत. तर बघूया काय आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. द प्लॅनर्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर त्या ठिकाणी आहे द प्लॅनर्स. प्लॅन पहिल्यांदा काय आहे, प्लॅन बिल्डिंग्ज अँड रोड्स. तर त्यांचं पहिला जो काम आहे तो आहे प्लॅन बिल्डिंग्ज अँड रोड्स. द प्लॅनर्स बिल्ड ब्रिजेस. त्या ठिकाणी ब्रिज जे आहेत ते बांधण्याचं काम ते करत आहेत. रिअरेंज हिस्ट्री. त्या ठिकाणी इतिहासाचं पुनर्निर्माण करणं, त्याला पुन्हा एकदा नवीन पद्धतीने सादरीकरण करणं हे ते करत आहेत. त्यानंतर आहे इरेज फ्लॉज ऑफ पास्ट. त्या ठिकाणी भूतकाळात ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका दूर करण्याचं काम इरेज द फ्लॉज ऑफ पास्ट ते करत आहेत. किक असाइड युजलेस ब्लॉक्स, की जे उपयोगाचे नाही आहेत अशा प्रकारचे ब्लॉक्स जे आहेत, अशा प्रकारचे भाग जे आहेत त्यांना बाजूला करण्याचं काम करत आहेत. द प्लॅनर्स प्लग गॅप्स. त्या ठिकाणी गॅप्स भरण्याचं काम, ज्या रिक्त जागा आहेत, गॅप जो आहे तो गॅप भरण्याचं काम चाललेलं आहे. आणि नंतर आहे ड्रिल फॉसिल्स ऑफ लास्ट सेंचुरी. आणि मागच्या शतकाचे जे अवशेष आहेत ते अवशेष त्या ठिकाणी पुन्हा एकदा काढून टाकण्याचं काम, एक आधुनिकीकरण करण्याचं काम जे आहे ते ह्या प्लॅनर्स म्हणजे नियोजनकर्त्यांनी सुरू केलेलं आहे. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी प्लॅनर्स काय काय करता आहेत ते आपल्याला ही वेब डायग्रॅम जी आहे ती पूर्ण करायची होती. नेक्स्ट आपण बघूया A2कडे आपण जाऊया. गो थ्रू द पोएम अँड स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. खालचे वाक्य जे आहेत ते सत्य की असत्य आहे ते आपल्याला सांगायचे आहेत. प्लॅनर्स प्लॅन टू कन्स्ट्रक्ट बिल्डिंग्ज व्हेरेवर दे फाइंड प्लेस. नियोजनकर्ते जे आहे ते काय करत आहेत, प्लॅनर्स प्लॅन टू कन्स्ट्रक्ट बिल्डिंग्ज व्हेरेवर दे फाइंड प्लेस. ज्या ठिकाणी जागा सापडेल त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याचं काम त्यांचं चाललेलं आहे. हे वाक्य बरोबर आहे की चूक आहे ते आपल्याला सांगायचं आहे. एस द स्टेटमेंट इज ट्रू. वाक्य बरोबर आहे. प्लॅनर्स प्लॅन टू कन्स्ट्रक्ट बिल्डिंग्ज व्हेरेवर दे फाइंड प्लेस. बी प्लॅनर्स टेक पब्लिक कन्सेंट फॉर द अल्टरेशन्स दे मेक इन द ओल्ड स्ट्रक्चर ऑफ द सिटी. प्लॅनर्स टेक पब्लिक कन्सेंट. पब्लिक कन्सेंटचा अर्थ आहे जनतेची परवानगी. ह्या प्लॅनर्स लोकांनी जनतेची परवानगी घेतलेली आहे फॉर द अल्टरेशन्स दे मेक इन द ओल्ड स्ट्रक्चर्स ऑफ द सिटी. जे जुने स्ट्रक्चर्स आहेत, जुने ज्या संरचना आहेत इमारतींच्या, त्यांच्यामध्ये पुनर्बदल करण्यासाठी त्या ठिकाणी जनतेची परवानगी त्यांनी घेतलेली आहे. घेतलेली आहे का? नाही. तर हे स्टेटमेंट जे आहे हे स्टेटमेंट फॉल्स आहे. द प्लॅनर्स डू नॉट टेक कन्सेंट. ह्या ठिकाणी प्लॅनर्स डू नॉट टेक पब्लिक कन्सेंट. त्यांनी कुठली पब्लिक कन्सेंट, कन्सेंटचा अर्थ होतो परवानगी, परमिशन. तर पब्लिकची कोणतीही परवानगी त्यांनी घेतलेली नाही आहे. हे वाक्य फॉल्स आहे. प्लॅनर्स डू नॉट, ते वाक्य बरोबर करायचं आहे आपल्याला. प्लॅनर्स डू नॉट टेक पब्लिक कन्सेंट. सी प्लॅनर्स आर कन्सर्न अबाउट द एन्व्हायरमेंट ऑफ द एरिया. प्लॅनर्स जे आहेत ते पर्यावरणाबद्दल त्या ठिकाणी अतिशय जागरूक आहेत. प्लॅनर्स आर कन्सर्न अबाउट द एन्व्हायरमेंट ऑफ द एरिया. ह्या संपूर्ण परिसराचा जे पर्यावरणीय काही भाग आहे त्याबद्दल त्यांना अतिशय चिंता आहे, त्यांना काळजी आहे. तसं काही आहे का? नाही, बिलकुल नाही आहे. तर हे स्टेटमेंटसुद्धा फॉल्स आहे. दिस स्टेटमेंट इज ऑल्सो फॉल्स. नाऊ वी हॅव टू मेक द करेक्ट स्टेटमेंट. करेक्ट स्टेटमेंट इज द प्लॅनर्स आर नॉट ऑल कन्सर्न अबाउट द एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन ॲज ब्युटी ऑफ द नेचर इज रिप्लेस बाय मॅथमॅटिकल प्रिसिजन ऑफ कन्स्ट्रक्शन बिल्डिंग्स. तर प्लॅनर्स आर नॉट कन्सर्न अबाउट द एन्व्हायरमेंट ऑफ द एरिया. तर त्यांना कुठेही कन्सर्न नाही आहे. कन्सर्नचा अर्थ होतो चिंता असणं, काळजी असणं. तर त्यांना कुठली अशी काही चिंता नाही की या ठिकाणी पर्यावरणीय त्या ठिकाणी हानी होते आहे, त्याची त्यांना कुठलंही कर्तव्य नाही आहे. नेक्स्ट आहे प्लॅनर्स मेक देअर प्लॅन्स मॅथमॅटिकली परफेक्ट ॲट द सेम टाईम दे कॅल्क्युलेट देअर प्रॉफिट. प्लॅनर्स मेक देअर प्लॅन्स मॅथमॅटिकली परफेक्ट. त्यांनी आपला प्लॅन जो आहे तो अगदी गणितीय पद्धतीने परिपूर्ण केलेला आहे.
त्याच वेळेला ॲट द सेम टाईम दे कॅल्क्युलेट देअर प्रॉफिट, ते त्यांचा प्रॉफिट जो आहे, त्यांचा जो नफा आहे तो नफासुद्धा त्या ठिकाणी ते काढण्याच्या बेतामध्ये आहेत. अगदी बरोबर आहे. सगळ्यात पहिल्यांदा फायदा हाच बिल्डर लोक बघतात, तर ते अगदी हे स्टेटमेंट ट्रू आहे. नेक्स्ट आहे प्लॅनर्स डेलिबरेटली फाइंड ड्रॉबॅक्स इन द ओल्ड सिटी प्लॅनिंग. प्लॅनर्स डेलिबरेटली फाइंड ड्रॉबॅक्स इन द ओल्ड सिटी प्लॅनिंग. ड्रॉबॅक्सचा अर्थ आहे वैगुण्य. तर हे प्लॅनर्स जे आहेत, हे जे नियोजनकर्ते आहे, यांनी डेलिबरेटलीचा अर्थ होतो जाणून बुजून मुद्दाम होणं, हेतुपुरस्सर. तर जाणून बुजून त्यांनी आपल्या ह्या जुन्या शहरातल्या ज्या काही बिल्डिंग्ज आहेत त्यांच्यामध्ये काही वैगुण्य दाखवलेलं आहे, काही विशिष्ट अशा कमजोरी कमकुवतपणा दाखवलेला आहे. डेलिबरेटली करतायत ते, अगदी बरोबर आहे. ट्रू सेंटेन्स इज ट्रू. द न्यूली प्लॅन सिटी लुक्स मॉडर्न अँड अमेझिंगली ब्युटिफुल. हे जे नवीन प्लॅन केलेले शहर आहे ते अतिशय आधुनिक आहे आणि अतिशय सुंदर आहे. लुक्स मॉडर्न अँड अमेझिंगली ब्युटिफुल, अगदी बरोबर आहे. तर ते आधुनिकतेनेच भरलेलं आहे, म्हणजे त्या ठिकाणी नाविन्यात त्या ठिकाणी आहे आणि अगदी बरोबर आहे ते. जी प्लॅनर्स पेंट ब्युटिफुल पिक्चर्स ऑफ द अपकमिंग चेंजेस इन द सिटी विच चार्म द सिटीजन. प्लॅनर्स पेंट ब्युटिफुल पिक्चर्स ऑफ द अपकमिंग चेंजेस इन द सिटी विच चार्म द सिटीजन्स. ह्या ठिकाणी हे जे नियोजनकर्ते आहेत त्यांनी आपल्या शहरांचा जो बदल होणार आहे, चांगला बदल होणार आहे शहरामध्ये, लोकांनी आकर्षित व्हावं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी अशा प्रकारचे चित्र जे आहेत ते चित्र त्यांनी तयार केलेले आहेत. अगदी बरोबर आहे. त्यांनी एक नवीन चित्र उभं केलेलं आहे लोकांच्या डोळ्यासमोर, की आणि लोकांना त्यांनी आकर्षित केलेलं आहे की नवनवीन प्रकारच्या योजना त्या ठिकाणी ते आखता आहेत आणि जेणेकरून त्या ठिकाणी जुनं जे आहे ते बाजूला करायचं आणि नवीन ते आणायचं, की जे कमकुवत आहे किंवा कमी टिकणारं आहे, चिरंतन टिकणार नाही असं त्या ठिकाणी आहे. प्लॅनर्स मेक टॅक्टफुल चेंजेस सो दॅट सिटीजन्स डू नॉट रेकग्नाइज द फॅमिलियर लँडमार्क. Planners make tactful changes so that citizens do not recognize the familiar landmark. Planners make tactful changes so that citizens do not recognize the familiar landmark. त्या ठिकाणी अगदी टॅक्टफुल, अगदी म्हणजे ज्याला आपण म्हणतो एक नियोजनबद्ध पद्धतीने त्यांनी छान अशा तरीका वापरून त्यांनी आपल्या जे नागरिक लोक आहेत त्यांना बनवलं आहे, हुबेहूब त्यांना बनवलेलं आहे आणि त्यांना जे फॅमिलियर जे लँडमार्क्स आहेत ते पण त्यांना ओळखायला येत नाही आहेत. आणि हे सुद्धा खरं आहे. हे त्यांनी जनतेला भुलवून त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचा माहोल जो आहे तो या ठिकाणी तयार केलेला आहे. हे स्टेटमेंट पण त्या ठिकाणी ट्रू आहे. नेक्स्ट आपण बघूया A3 कडे जाऊया. रीड द एक्सप्रेशन. हे वाक्य बघा. द ब्ल्यूप्रिंट ऑफ आवर पास्ट्स टुमारो. तर पास्ट्स टुमारो. कन्सिडर इन अ ग्रुप व्हाय द पोएट हॅज नॉट मेन्शन द प्रेझेंट. ह्या ठिकाणी प्रेझेंट असं का म्हटलेलं नाही, त्या ठिकाणी पास्ट टुमारो असं का म्हटलंय. इट इज बिकॉज ऑफ द प्लॅनर्स हू हॅव पजेस आवर प्रेझेंट इन ऑर्डर टू चेंज आवर पास्ट इन टू द फ्युचर दे डिझायर. इट इज बिकॉज ऑफ द प्लॅनर्स हू हॅव पजेस आवर प्रेझेंट, की ज्या नियोजनकर्त्यांकडे त्या ठिकाणी वर्तमान काळ आहे, इन ऑर्डर टू चेंज आवर पास्ट, की या वर्तमान काळाचा वापर करून त्या ठिकाणी त्यांना त्यांचा भूतकाळ बदलायचा आहे, इन टू द फ्युचर, आणि ते भविष्य त्यांना घडवायचं आहे. ते डिझायर. गो थ्रू द पोएम अँड राईट द लाईन्स विच सपोर्ट दिस थॉट. तर अशा कोणत्या ओळी आहेत की जे त्या ठिकाणी अशा पद्धतीने दाखवणारं आहे. द ब्ल्यूप्रिंट ऑफ आवर पास्ट टुमारो. तर ब्ल्यूप्रिंटचा अर्थ तो एक आराखडा ज्याला म्हणतो आपण. तर भूतकाळाच्या उद्याचा म्हणजेच भविष्यकाळाचा त्या ठिकाणी अशा कोणत्या ओळी आहेत त्या कवितेतल्या. द बिल्डिंग्ज आर इन अलाइनमेंट विथ द रोड विच मीट अँड ॲट डिझायर्ड रिझल्ट. तर ह्या ज्या बिल्डिंग्ज आहेत त्या इतक्या अलाइनमेंटमध्ये आहेत, इतक्या तंतोतंत त्या ठिकाणी ॲडजस्ट केलेल्या आहेत त्या रस्त्याशी, की त्या बरोबर नेमक्या ठिकाणी त्यांचं विलिनीकरण जे आहे त्या ठिकाणी दिसतं आहे. तर अशा कोणत्या ओळी अजून त्या ठिकाणी सांगता येतील की ज्या या पद्धतीने आलेल्या आहेत. तर त्या ओळी ह्या ठिकाणी आहे. तर द कंट्री वियर्स परफेक्ट रोज ऑफ शायनिंग टीथ, ही एक ओळ त्या ठिकाणी आलेली आहे. द कंट्री वियर्स परफेक्ट रोज ऑफ शायनिंग टीथ. तर आपण त्या ओळी ज्या आहेत त्या पुन्हा एकदा जरा बघूया. या ठिकाणी कवितेमध्ये जी आलेली आहे इथे ती ओळ दिसते आपल्याला.
द कंट्री बिअर्स परफेक्ट रोज ऑफ शायनिंग टीथ. ह्या सिंगापूरला अतिशय छान पद्धतीने एखादी दंतपंक्ती जी आहे ती शोभून दिसावी त्या पद्धतीने अगदी ओळीने ह्या सगळ्या बिल्डिंग ज्या आहेत त्या एखाद्या चमकणाऱ्या पंक्तीसारख्या त्या ठिकाणी दिसत आहेत. त्यानंतर आहे सो हिस्ट्री इज न्यू अगेन. पुन्हा एकदा इतिहास एक नवीन स्वरूपात लिहिला गेलेला आहे. ही सुद्धा ओळ त्याच पद्धतीने आहे. द ब्ल्यूप्रिंट ऑफ पास्ट टुमारो ही एक त्या ठिकाणी आहे. द ब्ल्यूप्रिंट ऑफ ऑफ पास्ट टुमारो ही एक ओळ आलेली आहे. त्यानंतर इकडे जर आपण बघितलं तर ही एक ओळ आलेली आहे. नॉक ऑफ युजलेस ब्लॉक्स विथ डेंटल डेक्स्टिरिटी. तर इथे एक ओळ आहे. नॉक ऑफ युजलेस ब्लॉक्स विथ डेंटल डेक्स्टिरिटी. हा जो भाग आहे नॉक ऑफ युजलेस ब्लॉक्स विथ डेंटल डेक्स्टिरिटी ही एक ओळ त्या ठिकाणी आलेली आहे. तर या सगळ्या ओळींनी त्या ठिकाणी जो भविष्यकाळ येणारा आहे तो दर्शवलेला आहे. त्यानंतर आहे द टर्म ॲनेस्थेशिया इन द पोएम मीन्स. ह्या कवितेतला ॲनेस्थेशिया या कवितेतला त्याचा अर्थ काय होतो? द प्लॅनर गिव्स ब्युटिफुल पिक्चर्स ऑफ द न्यू मॉडर्न सिटी. नाव फाइंड आउट व्हॉट ॲम्नेशिया अँड हिप्नॉसिस आर इन द गिव्हन कॉन्टेक्स्ट. तर द प्लॅनर्स गिव्स ब्युटिफुल पिक्चर्स ऑफ द न्यू मॉडर्न सिटी. एक नवीन शहराचं हे जे चित्र आहे हे ठिकाणी त्यांनी उभं केलेलं आहे. नाव फाइंड आउट व्हॉट ॲम्नेशिया अँड हिप्नॉसिस आर इन द गिव्हन कॉन्टेक्स्ट. तर याच संदर्भात त्या ठिकाणी ॲम्नेशिया आणि हिप्नॉसिस याचा नेमका काय अर्थ त्या ठिकाणी होतो? तर ॲम्नेशिया आणि हिप्नॉसिस म्हणजे काय? तर ॲम्नेशियाचा अर्थ होतो पार्शियल ऑर टोटल लॉस ऑफ मेमरी, ज्याला आपण म्हणतो की पूर्णतः त्या ठिकाणी पार्शियल ऑर टोटल लॉस ऑफ मेमरी, त्या ठिकाणी स्मृतिभ्रंश होणं, स्मृती जाणं, त्याला म्हणतात ॲम्नेशिया. द प्लॅनर्स मेक पीपल फॉरगेट इवन देअर ग्लोरियस पास्ट बाय शोकेसिंग द ग्लॅमर ऑफ न्यू कन्स्ट्रक्शन्स. तर द प्लॅनर्स मेक पीपल फॉरगेट इवन देअर ग्लोरियस पास्ट बाय शोकेसिंग द ग्लॅमर ऑफ न्यू कन्स्ट्रक्शन. तर एक नवीन कन्स्ट्रक्शनचं त्या ठिकाणी लोकांना आमिष दाखवून त्या ठिकाणी लोकांना भुलवलं जातं आहे. त्यांचा एक प्रकारचा स्मृतिभ्रंश जो आहे तो त्या ठिकाणी केला जात आहे. त्यानंतर आहे हिप्नॉसिस. हिप्नॉसिसचा अर्थ तो संमोहन करणं. तर हिप्नॉसिस जे आहे अ ट्रान्स लाईक स्टेट ऑफ माइंड व्हेन अ पर्सन्स थॉट्स कॅन बी इन्फ्लुएन्स बाय समवन्स एल्स. अ ट्रान्स लाईक स्टेट ऑफ माइंड. तर एक संमोहन करणं ज्याला म्हणतो आपण. अ ट्रान्स लाईक स्टेट ऑफ माइंड व्हेन अ पर्सन्स थॉट्स कॅन बी इन्फ्लुएन्स बाय समवन एल्स. एखाद्याच्या कलाप्रमाणे त्या ठिकाणी आपण करत जातो आणि अशा प्रकारे संमोहित होतो, त्याला म्हणतात हिप्नॉसिस करणं. द प्लॅनर्स मे बी कंट्रोलिंग द सोसायटी बाय हिप्नॉसिस सो दॅट दे इझिली ॲग्री टू द प्लॅनर्स आयडिया ऑफ चेंज. तर अशा प्रकारे द प्लॅनर्स मे बी कंट्रोलिंग द सोसायटी बाय हिप्नॉसिस सो दॅट दे इझिली ॲग्री टू द प्लॅनर्स आयडिया ऑफ चेंज. तर लोकांना अशा प्रकारे संमोहित करून त्या ठिकाणी त्यांना जे करायचं आहे त्या नियोजनकर्त्यांना शहरासाठी त्या पद्धतीने ते काम करतायत आणि कुठेतरी हा प्लॅन जो आहे तो त्यांनी हिप्नॉसिसचा वापर करून म्हणा, ॲम्नेशिया म्हणा किंवा ॲनेस्थेशिया देऊन म्हणा, एक भूल देऊन म्हणा त्या ठिकाणी म्हणजे हे अशा पद्धतीने त्यांनी हे सिम्बॉलिक वापरलेलं आहे की इतक्या पद्धतीने लोकांच्या डोळ्यात धूळ झोकली जाते आहे की जेणेकरून त्या ठिकाणी लोकांनी याला भुलावं आणि आजचं हे जग याच पद्धतीने चाललेलं आहे. कुठेतरी भुलावा आहे. या भुलाव्यामध्ये आपण सगळे जे आहोत त्या जाळ्यामध्ये आपण अडकत आहोत आणि आधुनिक जगाची कटुफळं जी आहेत ती सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आता पुढच्या नंतरच्या कालखंडात चाखावे लागतील. तर ठीक आहे, आपण इथपर्यंत आलेलो आहे. पुढच्या AB नंबर 5 कडे आपण वळूया. इथे आपण थांबूया.